सारंगने चांगली जिरवली त्या भैरवीची आणि आपली सावली पण काय बोललीये तिला. वा मग काय, आणि काही चुकीचं बोलली नाही ती. काय हो, हा सगळा प्रकार जर सारंगच्या वेळीच लक्षात आला नसता तर काय अनर्थ झाला असता. शी, मला ना कळतच नाही, म्हणजे इतका नीच विचार कसा येऊ शकतो कोणाच्या मनात. अलका स्वभावातला गुणदोष त्या बाईला मी खूप आधीपासून ओळखतो. स्वतःच्या स्वाभिमानासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते, पण यावेळेस मात्र तिने आपल्या लेकीचं गाणंच संपवायचा प्रयत्न केला. हे मात्र जरा अति झालं. नाही, पण तिला दैवाने काही साथ दिली नाही. अलका, दैव नेहमी सत्याच्या पाठीशी उभं राहतं. प्रत्येक वेळी? प्रत्येक वेळेस. असं का विचारतीस? मग आपल्या सानिकाच्या वेळी दैवकाने पाठीशी उभं राहिलं. कशाला जुन्या आठवणी काढताय? काही सुखद नाहीये त्यात. सुखद नसल्या तरी खऱ्या आहेत ना. दुर्दैवाने आहेत खऱ्या, पण आपल्या लेकीला, आपल्या दुसऱ्या लेकीला त्या घरात पाठवून आपण आपल्या दुःखावर फुंकर घातलेली आहेच की. आनंद देते आता, सुखात आहे. सुखानं संसार करतायत दोघ जण. अजून काय हवं? आपल्या सानिकाचं वर्ष श्राद्ध येत आहे. काही योजलेत तुम्ही? दे. घ्या. अगं टाळी काय देतेस? काय हवंय? पैसे दे, पैसे. पैस हरलीस तू. अच्छा 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 अच्छा. अच्छा अच्छा अच्छा. काय विसरलीस का? काय ठरलं होतं आपलं ते? तुम्ही मला सांगा काय ठरलं होतं? तुम्ही विसरलाय. मी? मला सांगा आपले पैसेचे पैसे कोणाकडे आहेत? कोणाकडे? सारंगकडे आहेत. विसरलात? बघा तुम्ही विसरलात. हा, करेक्ट 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 करेक्ट. पण काही म्हण, आज ना मला डबल नाही ट्रिपल लॉटरी लागल्यासारखं झालंय. कशी काय? म्हणजे एकतर सावली जिंकली, हा. मी पैस जिंकलो त्याचा आनंद, आणि तू पैस हरलीस त्याचा बोनस आनंद. बरं, असं असेल ना तर मग मी सुद्धा लॉटरी जिंकले. कशी काय? एकतर ती भैरवी हरली. तिला कसला माज आहे कोणाच ठाऊक, पण तो तिचा माज उतरला. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे सोहम ताराच्या लग्नामध्ये जो तिने आपला अपमान केला होता त्याची भरपाई झाली. आणि तिसरी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे माझं मेहेंदळे कुटुंब जिंकलं. तुझं मेहेंदळे कुटुंब जिंकलं म्हणजे तू सावलीला आपल्या घरची मेंबर मानतेस? आता आहे ना ती, मी काय करू शकते. चांगलं आहे. दॅट्स अ गुड चेंज. थांब, सारंगला फोनच करतो. बोला बाबा. सारंग, अरे कुठे आहेस? मी पैसे जिंकलो ना, पैसे घेऊन ये. हा, लगेच आलो आलो, पैसे घेऊन येतो. माहिती आई हरली. ये ये, वाट बघतोय. लहान आहात का हो तुम्ही? गंमत. कसले पैसे? आणि आई हरली म्हणजे? माझ्या आई वडिलांनी तुझ्यावर पैज लावली होती. कसली? कोण जिंकणार याची. बाबांचा अंदाज खरा ठरला. बाबा जिंकले. त्या दोघांनी माझ्यावर पैसे लावलेली? पैज लावले होते आणि पैसे पण लावले होते. बाबा पैज जिंकले. बाबांना पैसे पाहिजे आता. पण शेवटी ते पैसे आपल्यालाच मिळणार आहेत. तरी मी तुला सांगत होतो, त्या भैरवीच्या नादी लागू नकोस. जर भैरवीच्या नादी लागली नसतीस, आपल्या सुनेच्या पाठीशी उभी राहिली असतीस, तिला सपोर्ट केलं असतं तर पैज जिंकली असतीस आणि फायद्यात राहिली असतीस. एक मिनिट चुकताय तुम्ही. एकतर भैरवी जिंकली असती. तिची गडबड कुठे झाली माहितीये? तिने ते सगळं औषधाचं प्रकरण केलं ना, तिथे ती फसली. ती विचलित कुठे झाली जेव्हा ती घाबरली की कदाचित तिच्याच त्या ग्लासामध्ये औषध टाकलेलं की काय.
हा तिथे तिचं पितळ उघडं पडलं, नाहीतर तीच जिंकणार होती आणि तुमची सून हारणार होती. काय नाही हो, तुमचं नशीब बलवत्तर म्हणून जिंकला तुम्ही, बाकी काय नाही. बाबांचं नशीब आलं. एवढा वेळ का लावलास? ते जरा आंघोळ. हा झाला हा बाळगोतपणा करून. जरा आता मी बोलू काहीतरी महत्वाचं. हा, तू आता हरलीस ना, हेच म्हणशील तू. मला एक महत्वाची बातमी द्यायची आहे तुम्हाला. सांग ना. नीलचा फोन आला होता. अरे वा, काय म्हणतोय? येतोय तो. हा हा, क्या बात है. मग आता नील येण्याच्या खुशीमध्ये या पैशाची पार्टी करून टाकू काय? तेच म्हणत द्या इकडे. अरे सारा, अरे सारा, फेर तारा, मी पैस जिंकलो. सांगितलं होतं ना तुला, सावलीत जिंकणार. नाही, पैस जिंकल्याचा आनंद आहेच मला, पण तुला सांगू, त्याहूनही जास्त समाधान मला एका गोष्टीचं वाटतं की भैरवी पहिल्यांदा तोंडावर पडली. मला भैरवीला हरताना पाहून खूप जास्त आनंद झालाय आज. मम्माने तर हद्दच केली. ती इतक्या खालच्या थराला जाऊन वागेल असं कधी वाटलं नव्हतं मला. तिने चक्क सावलीचा आवाज हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. पण बरं झालं सारंगधाराच्या वेळीच लक्षात आलं, म्हणूनच धोका टळला आणि त्यामुळेच भैरवीजींचा प्लॅनही फसला. ऑब्विसली सोहम, कसं आहे ना, सारंग कायम सावलीच्या पाठीशी ढाल बनून उभा राहिला. म्हणजे तो नेहमीच तिच्या पाठीशी उभा असतोच, एक नवरा म्हणून, एक मित्र म्हणून. म्हणून तर हे सगळं शक्य झालंय. तू ना काहीतरी घडायची वाट बघत बसतोस. शिक ना काहीतरी सारंगकडून. हे बघ तारा, असं काही नाहीये. मॉम ना काही ऐकण्याच्या पलीकडे गेलीये. मी जेन्युइनली प्रयत्न करतोय ग, पण ती कोणाचंच ऐकून घेत नाहीये. पण ती काय करू? सोहम, तुझे प्रयत्नच कमी पडताय. तारा प्लीज बस कर आता. आणि सोम, तूही वाद घालून काही साध्य होणार नाहीये. थोडा वेळ द्या, सगळं ठीक होईल. मला काय वाटतं माहितीये, सोहमने तिथे राहणंच सोडून द्यावं. तू इथे का नाही येत आमच्या सोबत राहायला? आपण एकत्र राहूयात ना. हो म्हणजे सोम इथे आला राहिला तर माझी काही हरकत नाहीये. यू आर मोस्ट वेलकम सोम. हे घरी तुझंच आहे. पण तारा, तू एक गोष्टीचा विचार केलायस का? सोम इथे राहायला आला तर प्रश्न सुटेल का? हे म्हणजे तुला त्या घरी परत जायचंय, तुला तुझा हक्क मिळवायचा आहे. सोम इथे आल्याने ते कसं शक्य होणार आहे? म्हणजे हाऊ इज इट गोइंग टू बी पॉसिबल? एनिवे, मम्माचा सगळीकडे इतका अपमान झाला, तिला तिची चूक समजली असेल का? तारा, कुत्र्याचं शेपूट कधी सरळ होतं का? नाही ना, ते नेहमी वाकडंच राहतं. भैरवीचंही तसंच आहे. ती कधीही सुधारणार नाही.